Hello friends, today we are going to discuss about kingdom planting. In a previous period, we studied the classification of a kingdom planting. The chart we have to given as kingdom planting. Kingdom planting has two parts, cryptogamous and phanerogamous. Cryptogamous has three types, thallophyta, bryophyta, pteridophyta. Phanerogamous has two types, gymnosperm and angiosperm. Angiosperm has two types, dicotyledon and monocotyledon. विद्यार्थी मित्रांनो, किंगडम प्लांटी वनस्पतींचा संघ याचं वर्गीकरण आपल्याला करायचंय दोन प्रकारामध्ये, क्रिप्टोगॅमस आणि फेनोरोगॅमस. आता क्रिप्टोगॅमस म्हणजे काय? ज्या वनस्पतींना फुले बिया येत नाहीत त्यांना क्रिप्टोगॅमस म्हणतात. दोज प्लांट्स विच डू नॉट बियर रूट, स्टेम, फ्लावर अँड लीव्स दे आर सेड टू बी क्रिप्टोगॅमस. मग अशा वनस्पती या क्रिप्टोगॅमसचे तीन टाइप्स आहेत, थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. नंबर 2 आहे फेनोरोगॅमस. ज्या वनस्पतींना फुले असतात, मुळं असतात त्यांना आपण फेनोरोगॅमस असं म्हणतात. फुले बिया मुळं असणाऱ्या वनस्पतींना फेनोरोगॅमस म्हणता येईल. फेनोरोगॅमसचे दोन टाईप, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्मचे पुन्हा दोन टाईप, मोनोकॉटिलिडॉन अँड डायकॉटिलिडॉन. एक बीज वनस्पती आणि द्विबीजपत्री वनस्पती. ज्या फळामध्ये एक बी असेल त्याला मोनोकॉटिलिडॉन म्हणतात आणि ज्या फळामध्ये दोन पेक्षा जास्त बिया असतात त्यांना डायकॉटिलिडॉन म्हणतात. मग आपण आजच्या तासामध्ये आपण क्रिप्टोगॅमस याचे जे तीन टाइप्स आहेत त्याची माहिती घेणार आहोत. क्रिप्टोगॅमस means those plants which do not bear the root, stem, leaves, they are called as a cryptogamous. मग या क्रिप्टोगॅमसचे तीन टाइप्स सांगितले आता, थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. सो फर्स्ट डिस्कस अबाउट थॅलोफायटा. थॅलोफायटा या गटातील वनस्पती. यामध्ये सांगता येईल, these plants grow in water. These plants grow in water. They are unicellular or multicellular without stem, root and leaves. Also they are autotrophic because chlorophyll pigments are present in these plants. या थॅलोफायटा गटातील वनस्पती प्रामुख्याने पाण्यामध्ये आढळतात. या वनस्पतींना मुळे, खोड, पान, फूल हे नसतं. या वनस्पती देखील स्वयंपोषी आहेत, म्हणजे स्वतःच स्वतः तयार करतात. दे आर ॲटोट्रॉफिक बिकॉज क्लोरोफिल आर प्रेझेंट इन दीज प्लांट्स. एक्झाम्पल algae म्हणजे शेवाळ. आपल्याला माहिती आहे शेवाळाचा रंग हिरवा आहे कारण त्यामध्ये हरितद्रव्य आहे, हरित लवके आहे, क्लोरोफिल आहे, म्हणून शेवाळ स्वतः तयार करतात. मग याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण आता सांगितलेले, ग्रो इन वॉटर, these plants are unicellular or multicellular. They found in a sea water or in a fresh water. समुद्रामध्ये पण शेवाळ सापडतं आणि गोड्या पाण्यामध्ये पण आपल्याला शेवाळ पाहायला मिळतं. त्यानंतर these plants do not have a root, stem and leaves. या वनस्पतींना मूळ, खोड, पान, फूल या ठिकाणी नसतात. नेक्स्ट, they are autotrophic and last, some of the fungi, yeast and modules do not contain the chlorophyll but they are included in a thallophyta division. या थॅलोफायटा ग्रुपमध्ये फंजाय म्हणजे कवकवर्णीय वनस्पती पण आढळतात. आता कवकवर्णीय वनस्पतींना क्लोरोफिल पिगमेंट नाहीये, लक्षात घ्या. क्लोरोफिल पिगमेंट्स आर absent in a fungi but they are included in a thallophyta division. एक्झाम्पल मोड्यूल्स किंवा फंजाय किंवा ईस्ट म्हणता येईल. फंजायचा अजून एक एक्झाम्पल काय, ईस्ट आणि मोड्यूल्स. हे झाले कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ थॅलोफायटा. नंबर 2, ब्रायोफायटा. These plants are amphibian. Amphibian means they are live in water as well as on land. ज्या वनस्पती पाण्यामध्ये आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी वाढतात अशा वनस्पतींना आपण amphibian प्लांट म्हणता येईल. These are the plants are amphibian.
they grow in a moist soil and need water for reproduction. या गटातील वनस्पती पाण्यामध्ये आणि जमिनीवर राहतात, जमिनीवर उगवतात, जमिनीवर त्यांची वाढ होते आणि पाण्यामध्ये त्यांचं प्रजनन होतं. नंबर 2, these are multicellular plants. They are autotrophic plant. These plants do not contain true root, stem and leaves. या वनस्पतींना मुळं, खोड, पान, फुलं हे नसतात. The structure of these plants are long, ribbon-like and flat. True root such as rhizomes and the leafy-like part which is known as a stem. या वनस्पतींचं जर आपण वनस्पतींची रचना पाहिली तर खरे मुळं नसतात आणि खोड पण या ठिकाणी नसतं. पण या वनस्पतींची जर आपण रचना पाहिली अतिशय उंच रिबन सारखं आपल्याला या प्लांट्स म्हणता येईल. एक्झाम्पल आपल्याला म्हणता येईल मर्चेंटिया. आपण एक्झाम्पल या ठिकाणी पाहू शकतो. इन आवर टेक्स्ट बुक पेज नंबर 77. ऑन पेज नंबर 77 we have to show the different plants. These plants are present in a Bryophyta division. Look at this: rhizomes, Funaria, Merchantia. These are the some plants which are included in a division Bryophyta. And number first Thallophyta. Thallophyta मध्ये आपल्याला एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहे Spirogyra. This diagram is necessary. This diagram is important. We have to ask in our exam. Thallophyta म्हणले की Spirogyra आणि Bryophyta means amphibian plant. Amphibian plant means those plants live in water and soil. Example: Merchantia, Funaria, Merchantia. These are the some examples of Bryophyta. Last number third Pteridophyta. These plants have a well developed root, seed and leaves. Pteridophyta या गटातील वनस्पतींना फळं, या गटातील वनस्पतींना मुळं असतात, खोड असतात आणि पानं असतात. These plants bear the root, stem and leaves. They have specific tissues for conducting of water and food. या वनस्पतींना पाणी आणि अन्न पोहोचवण्यासाठी विशिष्ट अशी उती संस्था असते. स्पेसिफिक टिश्यू सिस्टीम या ठिकाणी असते. These plants show the reproduction by spore formation. Some characteristics are as given as: these plants do not bear the flower and fruit. या टेरिडोफायटा गटातील वनस्पतींना फ्रूट किंवा फ्लावर येत नाही. म्हणजे या टेरिडोफायटा गटातील वनस्पतींना फुलं किंवा फळं या ठिकाणी येत नाही. So these are the some characteristics of Thallophyta, Bryophyta and Pteridophyta. Remaining parts we have to understand or we have to give in a next period.